भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनीच आता त्यांचं भिंग फोडण्याची कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचे पती प्रभाकरन, डॉक्टर प्रभाकरन हे एक चांगले इकॉनॉमिस्ट आहेत, अॅनालिस्ट आहेत आणि त्यांनी 2024 साली आंध्र प्रदेशच्या निवडणुकीच्या पॅटर्नचं त्यांनी ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इलेक्शन संपल्यानंतर 5% मतदान 4.95 असे त्यांचे फिगर्स आहेत, हे 11 ते 2च्या दरम्यान टाकण्यात आलेले आहे. त्यांचं हे विधान जे आहे ते अत्यंत गांभीर्यपूर्वक विधान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की एवढा भ्रष्टाचार करून आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी असताना आपलं सरकार त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केला अशी परिस्थिती आहे. चंद्रबाबू नायडूंना त्यांचा असताना फायदा झाला हा भाग आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की एस्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यानंतरही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे शांत बसलेले आहेत, कसलीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. हा जो फ्रॉड आहे हा महाराष्ट्रामध्ये झालेल्या फ्रॉड सारखा आहे. महाराष्ट्रामध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतर 75 लाख मतदान हे करण्यात आलं अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन हायकोर्टामधले 2 जज, पूर्ण हायकोर्ट असं म्हणणार नाही पण हायकोर्टामधले 2 जज यांनी चेतन आयरे भारतीय नागरिक मतदार हे महाराष्ट्राचे इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात. बाबा चेतन आयरे भारतीय नागरिक आहे, मतदार आहे, कार्ड होल्डर आहे, तो जर करू शकत नसेल तर कोणी केला ह्याचा खुलासा असताना करावा, जेणेकरून मग त्याला पकडून आम्ही असताना त्या ठिकाणी सांगतो कारण का अनेक्सर 44 हा जो आहे की ज्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने पोलिंगच्या दिवशी जे घडलेलं आहे ते सगळं द्यावं लागतं, तेच सबमिट केलेलं नाही. जनतेला माझं असणारं आव्हान आहे की हे जे इन्स्टिट्यूशनल करप्शन झालेलं आहे, सरकारी पातळीवरती झालेलं करप्शन जे आहे ते आता एवढं वाढलेलं आहे की देशामध्ये आम्ही काही केलं तरी चालेल आणि म्हणून जे काही करारनामे असणारे जे झालेले आहेत भारतीय अर्थव्यवस्थेला आणि त्याच्याच बरोबर भारताला नुकसानदायक झालेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे.